पोरांना टाइमपास म्हणून मी म्हणलं प्रत्येकाने माहिती द्या. ही होती बारक्याची मोठी बहीण, ही बारक्याची छोटी बहीण आणि ही चुलत बहिणीचं पोरगं म्हणजे माझा भाचा. आणि ही कोण आपली बहीण, हिला आणली नुसती जाळ फुकायला ना. आपण काय लागतो यांचा मामा काका. गाण्याच्या भेंड्या खेळत असताना ना बाच्यावरती आलता आणि बाच्याने गाणं लय डेंजर म्हणले. नको बेवड्या अरे तुला 90 पाहिजेतो, नको बेवड्या अरे तुला 90 पाहिजेतो, 90 पाहिजेतो तुला चक नाही देतो, 90 पाहिजेतो तुला चक नाही देतो. बारक्याच्या बहिणीला गाणं म्हणता येत नाही म्हणून तिने डायरेक्ट मोबाईल आणला होता आणि त्याच्यावर लावलं होतं सांबाट्याचं रॅप. दूध बनवून तयार झालं होतं. लगेच बहिणीने ग्लास भरायला घेतलं. बहिणीला म्हणलं सुट्टी नाही, तुला काम करायच लागणार. कसं कुलीगत. मसाले दूध गरम असल्यामुळं म्हणलं सावकाश वाहू द्या, नाही तर जिभेचा कार्यक्रम झाला ना उद्या खायला नाही यायचं. मसाले दूध कसं एक नंबर झालं होतं. माझ्या जिंदगीमध्ये मी दुसऱ्यांदा मसाले दूध पितोय म्हणजे एकच नंबर झालं. आम्ही सगळं कोजागुरीच्या निमित्ताने एकत्र जमलो होतो. सांगायचा उद्देश एवढाच आहे, एक कण 7 जणांनी खाल्ला होता, पण तो कण खाण्यासाठी एकत्र येणं गरजेचं असतं. तुम्हाला तर माहितीच आहे कोजागिरीचं दूध कसं प्यायला लागतं, फुकून फुकून. नाही तर जीभ बाजली ना उपाशीच राहायला लागन महिनाभर.